स्क्रीन दिसते का? Yes, sir. काय काय बघितलं होतं आठवतं का बघा? थोडस अंडरस्टँडिंग. बॉडी आणि आय मधला फरक बघितला. व्हेरी गुड. आय आणि बॉडी, सेल्फ अँड बॉडी ह्याच्यामधला फरक आपण थोडस बघितला. ठीक आहे. नीड फॉर सेल्फ अँड गरजा काय आहेत, स्वतःच्या आणि बॉडीच्या गरजा काय आहेत ते पण थोडस बघितलं. ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल्फ अँड बॉडी दॅट ऑल्सो वी हॅव सीन. रिस्पॉन्सेस ऑफ सेल्फ अँड बॉडी. मग तिकडे नोईंग, ॲझ्युमिंग, रेकग्नायझिंग, फुलफिलिंग. फक्त ॲझ्युमिंग, रेकग्नायझिंग, फुलफिलिंग असेल तर प्रॉब्लेम्स येतात. प्रॉब्लेम्स यायची पण कारण बघितली आपण इकडे. These are the reasons. ठीक आहे. These are the reasons with which we will come across with different kinds of problems, and to solve these problems education sanskar will help us, and through which we will get some resolutions or we can solve our problems. But to solve our problems knowing is very important. जाणलं पाहिजे आपण. जाणणे ही महत्वाची प्रोसेस आहे आणि ती जाणणे कशामुळे येणार आहे? एज्युकेशन संस्कारमुळे येणार आहे. हॅलो. येस सर. जाऊया पुढे. येस सर. थोडस फास्ट वाचतो मी बघा. हे मला वाटतं द सेल्फ हॅज कॉन्शियसनेस एंटिटी अँड द बॉडी ॲज मटेरियल एंटिटी. ह्या वाक्यावरून काय समजते? Self, if you will consider self or I, so it is as like, okay, conscious entity. Let us call it as conscious entity. म्हणून आपण त्याला चेतना येण्यासाठी सेल्फ इज रिक्वायर्ड. अँड बॉडी इफ यू विल कन्सिडर सो मटेरियल एंटिटी. बॉडी इज मटेरियल एंटिटी. हात बघितला तिकडे, डोळे बघितले, पाय बघितले, हे सगळं कसं आहे? मटेरियल आहे. वी कॅन टच इट, बट सेल्फ कॉन्शियस वी कॅनॉट टच. So tangible, non-tangible things. In this way also you can understand self means actually I, and body means what? Material entity or material part. बरोबर? Hello. Yes sir. The self and body are two different types of realities. बघा ना, सेल्फ आणि बॉडी हे दोन वेगळे घटक आहेत आणि ते प्रत्यक्षात अस्तित्वात पण आहेत. The self is the domain of consciousness. जिकडे कॉन्शियसनेस येऊ शकतो आहे ना, सेल्फ जर जाणून घेतला तर स्वतः आय किंवा सेल्फ म्हणून. ठीक आहे. विच इज कॅरेक्टराइज्ड बाय ऍक्टिव्हिटीज ऑफ नोईंग, ॲझ्युमिंग, रेकग्नायझिंग अँड फुलफिलिंग दॅट वी हॅव सीन. द बॉडी इज द डोमेन ऑफ मटेरियल अँड इट ओनली हॅज ऍक्टिव्हिटी ऑफ रेकग्नायझिंग अँड फुलफिलिंग. म्हणजे रेकग्नायझिंग अँड फुलफिलिंग ह्या दोनच गोष्टी फक्त बॉडीने येऊ शकतात. बट इफ यू विल कन्सिडर सेल्फ ऑर आय, ओके, सो सेल्फ ऑर आय विल बी ब्रिंगिंग कॉन्शियसनेस इन आवर लाईफ. अँड व्हॉट काइंड ऑफ ऍक्टिव्हिटीज विल बी डन विथ द हेल्प ऑफ सेल्फ ऑर आय? नोईंग, ज्याला जाणतो आपण. ॲझ्युमिंग म्हणजे मानतो आपण काही गोष्टी. ठीक आहे. रेकग्नायझिंग म्हणजे ओळखणे, अँड फुलफिलिंग म्हणजे पूर्ण करणे, पूरक करणे काही गोष्टी. ह्यातल्या दोनच गोष्टी फक्त त्या बॉडी सोबत येतात, रेकग्नायझिंग अँड फुलफिलिंग. बरोबर? हॅलो. बघितलेल्याच गोष्टी आहेत, आपण रिवाइज करतोय थोडक्यात. हॅलो. बरोबर? जाऊया पुढे. हॅलो. Yes sir. Happiness is the need of consciousness and it is fulfilled by right understanding and right feeling. Happiness जर कन्सिडर केला तर तिकडे कॉन्शियसनेसचं गरज आहे ते असं म्हणू आपण. ठीक आहे. चेतना जर काही असेल तर ती हॅपीनेस सोबत येऊ शकते आणि ही फुलफिल कशा प्रकारे होऊ शकते? राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग्स दॅट ऑल्सो वी हॅव सीन ऑलरेडी. विच आर द ऍक्टिव्हिटीज ऑफ कॉन्शियसनेस, ओके, इट सेल्फ. कॉन्शियसनेस येण्यासाठीच्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे राईट अंडरस्टँडिंग, राईट फिलिंग आहेत असं म्हणू आपण. द बॉडी इज अ मटेरियल युनिट. बॉडी जे काय आहे ते मटेरियल युनिट आहे. इट्स नीड्स ओके आर मटेरियल इन द नेचर. आणि बॉडीच्या ज्या काही गरजा आहेत त्या मटेरियलनीच भागणार आहेत. हॅलो, येतं का लक्षात? त्याचं एक एक्झाम्पल जर घेतलं आहे ना, बॉडी इज मटेरियल. बॉडी हे मटेरियल युनिट आहे आणि बॉडीला झाकण्यासाठी आपण कपडे घालतो. ठीक आहे. तर कपडे जे काही आहेत ते कसलं? मटेरियलच आहे. कपडे म्हणजे पण मटेरियलच आहे. म्हणजे बॉडीची गरज जर भागवायची असेल तर त्याला मटेरियलच लागणार असं म्हणलं इकडे. दे आर फुलफिल्ड बाय फिजिओकेमिकल थिंग्स. फिजिओकेमिकल म्हणजे फिजिकली काही गोष्टी असतील किंवा समटाइम्स वी विल बी युजिंग डिफरंट काइंड्स ऑफ केमिकल्स टू फुलफिल द रिक्वायरमेंट्स ऑफ आवर बॉडी.
which will be in the form of material. बरोबर? Hello. Yes, sir. To understand the human being, आणि मग जर मानव जीवन किंवा मानवाला जर समजून घ्यायचं असेल, both domains of consciousness as well as domain of material need to be understood. म्हणजे दोन्ही गोष्टींना समजून घ्यायला पाहिजे. कॉन्शियसनेस सोबत मटेरियलिस्टिक गोष्टी पण आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. त्याला आपण ह्युमन बिईंग असं म्हणू. मग पूर्णपणे जर ह्युमन बिईंग आपल्याला समजून घ्यायचं असेल, वी नीड टू वर्क ऑन बोथ डोमेन, कॉन्शियसनेस ॲज वेल ॲज डोमेन ऑफ मटेरियल. येतं का लक्षात? हॅलो. म्हणजे बॉडी आणि आय ह्या दोघांचा पण अभ्यास करून दोघांच्या गरजा भागल्या पाहिजेत. हॅलो. Yes, sir. फॉर ह्युमन बिईंग टू बी फुलफिल्ड बोथ डोमेन्स नीड्स टू बी फुलफिल्ड सेपरेटली. आणि जर ह्युमन बिईंगला जर पूरक असं काही पूर्ण करायचं असेल, त्याच्या ज्या काही ऍस्पायरेशन्स असतील, डिझायर्स असतील, थिंकिंग असेल, सो दोन्ही पण डोमेन हे गरजेचे आहेत असं म्हणलं. बोथ डोमेन्स नीड टू बी फुलफिल्ड सेपरेटली. वेगवेगळ्या प्रकारे सेल्फ आणि बॉडी ह्या दोघांच्या गरजा भागवल्या गेल्या पाहिजेत किंवा पूर्णत्वाकडे नेल्या पाहिजेत ह्युमन बिईंग म्हणून. हॅलो, समजलं का? Yes, sir. तर हा जो काही इकडे की टेक अवे आहे, दॅट यू कॅन रीड इट, यू विल गेट टाइम. दिस टेक अवे इज नथिंग बट समरी आहे. So from above paragraph or some paragraphs we have seen, so its summary you will find, okay, in the form of takeaways. So key takeaways you can read it, you will get it. I don't want to repeat it, just we will be moving towards next point. जाऊया पुढे. Yes, sir. ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग. आता हे थोडंसं समजून घेऊया. बऱ्याच वेळेस आपल्याला गैरसमजुती आहेत आपल्या, तर त्या गैरसमजुती काय आहेत ह्या आय आणि बॉडीच्या संदर्भात, सेल्फ आणि बॉडीच्या संदर्भात, ते आपण थोडंसं बघतोय आता ह्या पॉइंट मध्ये. अज्युमिंग ह्युमन बिईंग टू बी ओनली दी बॉडी. आता ही जी पहिली गैरसमज म्हणू आपण ह्याला, पहिला गैरसमज काय आहे की आपण असं समजून घेतोय की ह्युमन बिईंग म्हणजे फक्त बॉडी आहे. बरोबर का? हॅलो. दिस इज मिसअंडरस्टँडिंग ऍक्च्युली. ह्युमन बिईंग म्हणजे फक्त बॉडी नाही, अलॉंग विथ बॉडी आय अँड सेल्फ इज ऑल्सो इम्पॉर्टंट. बरोबर? देन ओनली वी कॅन कॉल इट एज ह्युमन बिईंग. हॅलो. Yes, sir. ह्युमन बिईंग म्हणजे फक्त बॉडी नव्हे, त्या बॉडी सोबत आय पण आहे, सेल्फ पण आहे, त्या दोघांचा आहे ना. कॉन्शियसनेस अँड मटेरियलिस्टिक थिंग्स, बोथ थिंग्स इफ यू विल बी कमिंग टुगेदर अँड इफ यू आर थिंकिंग इन राईट विथ राईट अंडरस्टँडिंग, देन ओनली वी कॅन कॉल इट ॲज अ ह्युमन बिईंग. बरोबर? Hello. Yes, sir. Yes, sir. The gross misunderstanding is, Yes, sir. मग ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग म्हणजे गैरसमज काय आहे आपली की अज्युमिंग दी ह्युमन बिईंग टू बी दी बॉडी. म्हणजे ह्युमन बिईंग म्हणजे फक्त बॉडी आहे असं समजणे ही सगळ्यात मोठा गैरसमज आहे. देअरफॉर ट्राइंग टू फुलफिल ऑल दी नीड्स थ्रू फिजिकल फॅसिलिटीज. सो अलॉंग आणि फक्त बॉडी, ह्युमन बिईंग म्हणजे फक्त बॉडी आहे असं असा गैरसमज असल्यामुळे, ठीक आहे, व्हॉट वी आर डुईंग, वी आर ट्राइंग टू फुलफिल दी नीड्स थ्रू फिजिकल फॅसिलिटीज. त्याच्यामुळे फक्त फिजिकल फॅसिलिटीजला महत्व आलं का, तर फक्त बॉडीसाठी काय लागतंय, फिजिकल फॅसिलिटीज लागतात. बिकॉज ऑफ दिस मिसअंडरस्टँडिंग our entire life we are investing to accumulate physical facilities, which is great misunderstanding, gross misunderstanding we can call it as. बरोबर? हॅलो. Yes, sir. आता इकडे एक काय बघा ना, डायग्राम किंवा चार्ट आहे म्हणा, आपण समजून घेऊया. अंडरस्टँडिंग हार्मनी इन ह्युमन बिईंग हे समजून घेण्यासाठी, त्याच्यासाठी आपण काय करतोय, इव्हॅल्युएशन ऑफ करंट सिच्युएशन. ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग नेमकी काय आहे. नाउ इफ यू विल कन्सिडर ह्युमन बिईंग, मानव जर कन्सिडर केला तर तिकडे सेल्फ म्हणजे मी जो स्वतः आहे ती बॉडी आहे असं समजणे ही मिसअंडरस्टँडिंग आहे. हे चुकीचं आहे. हॅलो. सेल्फ किंवा आय म्हणजेच बॉडी आहे असं समजणं हे गैरसमज आहे. हॅलो. Yes, Yes, sir. ठीक आहे. दुसरी काय की नीड जर घेतले तिकडे ह्युमन बिईंगची नीड, तर रिस्पेक्ट, प्रत्येक बघा ह्युमन बिईंगला रिस्पेक्ट मिळावा स्वतःला असं वाटतं तिकडे. घरामध्ये असेल, समाजामध्ये असेल, किंवा पूर्ण ह्या नेचरमध्ये, पूर्ण विश्वामध्ये जर बघितलं तर तिकडे प्रत्येक ह्युमन बिईंगला असं वाटतं की मला सन्मान मिळावा. बरोबर का? हॅलो. रिस्पेक्ट ही गरज आहे असं म्हणू आपण. ठीक आहे. मग असं मानणं की रिस्पेक्ट जो काय आहे तो फिजिकल फॅसिलिटीजनी येतो असं मानणं हे पण काय आहे, गैरसमज आहे असं म्हणलंय बरं का इकडे. ऍक्च्युअली दिस इज ऑल्सो यू कॅन कन्सिडर इट ॲज अ प्रपोजल.
you can verify it, validate it, and then you can consider it as a true. And if your inner voice and experiential validations are also not allowing you to say this as a true, then you can consider it as a false. This we are considering it as a proposal. ह्याला आपण प्रपोजल असं समजतोय. हॅलो. Yes, sir. Yes, sir. पहिलं मिसअंडरस्टँडिंग काय आहे की सेल्फ अँड आय विच इज बॉडी हे समजणं हे मिसअंडरस्टँडिंग आहे. सेकंड इज रिस्पेक्ट. रिस्पेक्ट, सियर ह्युमन बिंग needs okay respect, and that respect will be coming with the help of physical facilities. भौतिक सुविधांमुळे जर रिस्पेक्ट येतो असं समजणे हा गैरसमज आहे. हॅलो. दिस इज द सेकंड मिसअंडरस्टँडिंग. Respect is equal to physical facilities. This is second misunderstanding. Have you understood this? Yes, sir. Third one is if you will consider for human being and if you will consider this self or I. So for this self or I, happiness is required, that we have seen. So happiness is required, and that happiness we need in continuous form. निरंतर म्हणू आपण ह्याला. आणि फिजिकल फॅसिलिटीज ज्या काय आहेत, ठीक आहे, फिजिकल फॅसिलिटीज ज्या काय आहेत त्या फिजिकल फॅसिलिटीज ह्या आपल्याला कंटिन्युअस लागत नाहीये. ठीक आहे. अनलिमिटेड मानणं, ठीक आहे, फिजिकल फॅसिलिटीज ह्या अनलिमिटेड मानणं आणि त्या कंटिन्युअस असणं, समजतं का बघा, हे असं समजणं, दिस इज थर्ड मिसअंडरस्टँडिंग. हे तिसरं मिसअंडरस्टँडिंग आहे. म्हणजे काय की सेल्फ, if you are considering self or I, so to be in happiness, okay, being in happiness state, what is required? Physical facilities are required, and these physical facilities are required in the form of unlimited form, okay, unlimited form of physical facilities which will bring the happiness. बघा ना कसं समजून घेणार. And that happiness will be continuous. Such kind of thinking if you will be considering, so this is the third misunderstanding. Hello. Yes. So these are the three gross misunderstandings, let us call them. Okay. जर असं आपण मानत असू तर हे आपले गैरसमजुती आहेत आपल्या ह्या. ठीक आहे. ह्युमन बिईंग साठी सेल्फ आणि बॉडीच्या संदर्भात. तर ह्या गैरसमजुती आहेत. हे प्रपोजल आहे आपलं. यू कॅन व्हेरीफाय, यू कॅन व्हॅलिडेट इट. बरोबर. हॅलो. येस सर. हे वरचं समजलं का बघा. आता आपण थोडंसं खालचं काय दिलेलं आहे ते बघूया. ठीक आहे. इथलं इकडे जे काय आहे ना, बॉडी इफ यू विल कन्सिडर, सो विथ द हेल्प ऑफ बॉडी अक्युम्युलेशन ऑफ फिजिकल फॅसिलिटीज म्हणलं ज्या अनलिमिटेड आहेत. आणि हे गैरसमज आहे बरं का. आणि त्यांनी पुढे जाऊन काय येऊ शकतं, डिप्रिवेशन येऊ शकतं, ज्याला हिंदीमध्ये इकडे दरिद्रता असा शब्द आहे. ठीक आहे. डिप्रिवेशन म्हणजे काय की वंचित राहिल्यासारखं वाटणं. किती जरी आपल्याकडे फिजिकल फॅसिलिटी असल्या तरी ते आपल्याकडे कमीच आहेत, कमीच पडतात आहेत असं मानणं, ते पुढे आपल्याला कशात घेऊन जाते, डिप्रिवेशन मध्ये घेऊन जाते, ज्याला हिंदीमध्ये दरिद्रता असा शब्द वापरलेला आहे. पॉज अँड थिंक म्हणलं इकडे, थोडंसं थांबा आणि विचार करा. ठीक आहे. आता इकडे एक लूप कन्सिडर केलेली आहे. लूप म्हणजे काय, सायकल यू कॅन कन्सिडर. सो फिलिंग ऑफ डिप्रिवेशन, आय डोंट हॅव इनफ. ठीक आहे. असं मानणं, ह्यालाच आपण डिप्रिवेशन असं म्हणतोय. फिलिंग ऑफ डिप्रिवेशन म्हणजे काय की आय डोंट हॅव इनफ, माझ्याकडे पुष्कळ आहे, माझ्याकडं जास्त आहे. ठीक आहे. असं न मानणं, समजतं का ना. आय डोंट हॅव इनफ, माझ्याकडे पुरेसं आहे असं न मानणं. दिस फिलिंग इज कॉल्ड ॲज डिप्रिवेशन. त्याचं पुढे परत काय होतं, एफर्ट ऑफ फिजिकल फॅसिलिटीज मध्ये आपण जास्त विचार करणार. ठीक आहे. बाय एनी मीन्स. मग इकडे आपण बघितलं काही जण लिगल गोष्टींनी जातील, काही जण इलिगल गोष्टींनी जातील टू अक्युम्युलेट फिजिकल फॅसिलिटीज, विच इज ऍक्च्युअली रॉंग. ठीक आहे. अँड अक्युम्युलेशन ऑफ अनलिमिटेड, परत त्याचं रूपांतर कशात होणार, अक्युम्युलेशन इज इक्वल टू अनलिमिटेड. म्हणजे अक्युम्युलेशन हे जे काही आहे ते पुरेसं नाही, अनलिमिटेड पाहिजे. परत एकदा मग हे पुढे कशात घेऊन जाणार आहे, फिलिंग ऑफ अगेन डिप्रिवेशन. सो दिस इज द लूप. ह्या आपण सायकल मध्ये अडकणार इकडे. हॅलो. इफ, येस सर. थोडक्यात काय बघा ना, इफ सच काइंड ऑफ ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग वी विल हॅव, which are three gross misunderstandings we have seen.
if these three gross misunderstanding we will have as a human being, then we will be trapped in this loop. आपण ह्या सायकल मध्ये अडकणार आहोत. तर हे कळलं का बघा ना, मिसअंडरस्टँडिंग काय आहेत. अँड लेट अस कन्सिडर इट ॲज प्रपोजल. त्याला प्रपोजल असं म्हणूया आपण. तुम्ही तुमच्या इनर व्हॉइस किंवा काय म्हणलं आपण तिकडे, सेल्फ व्हेरिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नॅचरल ऍक्सेप्टन्स and experiential validations through which you can consider this proposal as true or false. त्याला ट्रू किंवा फॉल्स मध्ये तुम्ही ते समजून घ्यावं अशी अपेक्षा आहे. हॅलो, समजलं का? कळलं का? व्हॉट आर द मिसअंडरस्टँडिंग? थोडक्यात कोण सांगेल का एकदा? हॅलो 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 हॅलो, पटापट. Hello, what are 3 misunderstandings? Hello, who will participate? Who will unmute? 48 जण आहेत बघा. हॅलो, त्या 48 जणांमधले मला वाटतं एक ते दोघच फक्त व्यवस्थित ऐकतात आहेत, बाकी नुसतं मोबाईलला तिकडे जॉईन होऊन. आवाज नाही येत आहे, थोडस रेंज मध्ये आहे ना स्नेहल? स्नेहल, your voice was breaking, so can you repeat again? Hello, can you revise, repeat, reiterate? Hello, कोण सांगेल का काय समजलं इकडे? व्हॉट आर दी ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग्स which human being will have, and this will lead us to in a particular cycle, and that cycle is very dangerous cycle, let us call it as, which will generate feeling of deprivation, ज्याला हिंदी मध्ये दरिद्रता असा शब्द आहे. सांगा. हॅलो, व्हॉट आर आवर ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग्स? ऋतुजा. Gross misunderstandings are self means I, respect and continuous, which is increasing, which is accumulation of physical facility. ऋतुजा सर्व गोड कसं सांगायचंय ते? पहिलं मिसअंडरस्टँडिंग काय आहे की मी स्वतः किंवा मी स्वतः म्हणजे मी बॉडी आहे असं मानणं. दिस इज द फर्स्ट मिसअंडरस्टँडिंग. समजतंय का? हॅलो, हा 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 सर. मी स्वतः जो काही आहे तो म्हणजे फक्त माझी बॉडी म्हणजे मी स्वतः आहे असं मानणं. दिस इज द फर्स्ट मिसअंडरस्टँडिंग. सेकंड मिसअंडरस्टँडिंग इज व्हॉट? आपल्याकडे भरपूर फिजिकल, हा, त्याने फिजिकल फॅसिलिटीजनी सम्मान येतो आहे ना, रिस्पेक्ट मिळतो असं मानणं. दिस इज द सेकंड मिसअंडरस्टँडिंग. अँड थर्ड इज व्हॉट? अनलिमिटेड. ओके, अनलिमिटेड physical facilities will bring, unlimited physical facilities will bring continuous happiness in our life. This is third misunderstanding. So can you repeat, can you reiterate, can you revise again? Hello. हा, yes sir. हा, व्यवस्थित सांगा, चुकीचं नका सांगू. Gross misunderstandings are self means self, I means body, respect, physical facility, for example food and clothes, which is unlimited, which continues. सांगायला यायला पाहिजे बरं का आपल्याला, जे काही सांगायचं आहे. देशमुख काय? फर्स्ट मिसअंडरस्टँडिंग म्हणजे माय सेल्फ म्हणजे आपली बॉडी म्हणजे फक्त ह्युमन बिंग्स आहे असं आपल्याला वाटतं. सेकंड मिसअंडरस्टँडिंग म्हणजे आपल्याकडे पूर्ण फिजिकल फॅसिलिटी आहेत आणि त्यातनं आपल्याला सन्मान भेटतो का काय असं वाटतं. व्हेरी गुड. मिसअंडरस्टँडिंग म्हणजे आपल्याकडे पूर्ण आहेत, अनलिमिटेड आहेत सगळ्या फिजिकल फॅसिलिटी, त्याच्यातून आपण पूर्ण आहे का असं आपल्याला वाटतं.
हा कंटिन्युअस हॅपीनेस त्यातून मिळतो असं वाटणं हे पण काय आहे, ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग आहे. बरोबर. अंडरस्टँडिंग आहे. हा हा, अजून कोण सर. सांगेल? सर हा, मयुरी माळी. आपली बॉडी म्हणजे आपण आहोत असं आपण समजतो, व्हेरी म्हणजे गुड. ते एक पहिलं मिसअंडरस्टँडिंग आहे. आणि फिजिकल फॅसिलिटी आपल्याकडे असतील तरच आपल्याला सन्मान मिळतो असं वाटणे. व्हेरी गुड. आणि अनलिमिटेड फिजिकल फॅसिलिटी असल्यामुळे आपण निरंतर आनंदित राहतो असं वाटणे एक मिसअंडरस्टँडिंग. हा, so these are the three misunderstandings. Now who will try to give answer in English? Hello, who will try in English? gross misunderstandings are three. Very good. First one, self means our body is self. Ha, so this is Second first misunderstanding. Second, respect. When physical facilities available, then and then we are happy. Third one, We are happy continuous. नाही, we are happy नाही म्हणायचं तिकडे. आपल्याकडे फिजिकल फॅसिलिटीज आहेत त्याच्यामुळे आपल्याला सन्मान मिळतो. बघा ना तिथे डायग्राम मध्ये बघून सांगायचंय. हॅलो प्रगती yes, जाधव, sir. परत एकदा. सेकंड, रिस्पेक्ट. जेव्हा आपल्याकडे रिस्पेक्ट आधी सांगण्यापेक्षा कसं म्हणायचं, इफ वी विल कन्सिडर फिजिकल फॅसिलिटीज वी हॅव, ओके, then along with physical facilities we are getting respect. Such kind of understanding if we will have, then we can consider it as gross misunderstanding. येतं का लक्षात? हॅलो जाधव. yes, sir. सांगा Yes, परत. sir. सांगा. When we have physical facilities, then we have respect. हा, असं समजणं हे गैरसमज आहे. येतं का लक्षात? हॅलो. Yes, sir. हा, सांगा मग. कंप्लीट करा ना वाक्य. हॅलो सर. सांगू का? हा. So we consider self as a body. This is first misunderstanding of human being. Very good. And second that if we have the various physical facilities, then we are happy, or this is the second misunderstanding. हॅपी म्हणू नका हो, हॅपी म्हणू नका. सेकंड मिसअंडरस्टँडिंग म्हणजे काय आहे की फिजिकल फॅसिलिटीने मला रिस्पेक्ट मिळतो, समाज मला रिस्पेक्ट देतो, श्रीमंत माणसांनाच रिस्पेक्ट मिळतो असं मानणं, समजणं. हॅलो. येस सर. सेकंड हॅपीनेसचा काय संबंध आहे सेकंड पॉइंट मध्ये? बरं का, थोडस बघा ना तिथे. थर्ड मध्ये अनलिमिटेड फिजिकल फॅसिलिटीज मुळे आपल्याला कंटिन्युअस हॅपीनेस मिळतो. दिस इज थर्ड मिसअंडरस्टँडिंग. कॅन यू रिपीट, कॅन यू रिट्रेट? हॅलो. Yes, sir. So first misunderstanding is that the human being consider his body as self. This is first misunderstanding, and second that is if human being has more physical facilities, human being consider that physical facility as respect. This is second misunderstanding, and if the human being has physical facilities, and because of that physical facility he can remain in continuous happiness. This is the third misunderstanding. व्हेरी गुड, व्हेरी गुड. समजलं का? जाऊया पुढे. Yes, sir. Yes. And this cycle also you try to understand. If such kind of misunderstandings we will have, then we will be trapped in this cycle which is very dangerous, and this cycle will always bring, okay, feeling of deprivation, ज्याला दरिद्रता म्हणू आपण, किंवा वंचित राहण्याची भावना जी काही आहे ते ह्या मिसअंडरस्टँडिंग मुळे आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकते. ओके. And this is proposal. Okay, this is proposal. Let us consider it as a proposal. This proposal you can verify it, validate it with natural acceptance or experiential validations. ते तुम्ही करावा अशी अपेक्षा ठेवूया आपण इकडे आणि पुढे जाऊया आपण. ठीक आहे. मग मला वाटतं हे जे काही आहे बरं का, हे मला वाटतं तुम्ही वाचल्यानंतर आता समजून जाईल. जे मी इकडे सांगितलं तेच आहे इकडे थोडंसं वेगळ्या भाषेत, बट मीनिंग विल रिमेन सेम.
सो द वे अहेड काहीतरी म्हणलं इकडे आणि पुढे काय घेऊन जायचं बघा ना. द ओनली वे टू कम आउट ओके दिस मिसअंडरस्टँडिंग इज टू अंडरस्टँड द ह्युमन बिईंग ॲज इट इज. म्हणजे ह्यातून जर बाहेर पडायचं असेल किंवा ह्यातून जर पुढे जायचं असेल आपल्याला, तर ही जी काही मिसअंडरस्टँडिंग आहे त्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. ह्युमन बिईंग जसा आहे तसा आपण त्याला समजून घेतला पाहिजे. हॅलो. येस सर. येस सर. हा. The self has to be understood as a conscious entity and body as a material entity. म्हणजे परत एकदा इथं रिपीट झालेल्या गोष्टी आहेत बघा. आपण काय म्हणलं बघा, कुठे गेलं ते. हा कुठे गेलं बघा. सेल्फ म्हणजे तिकडे काय आहे तर कॉन्शियसनेस आहे. सेल्फ म्हणजे आय म्हणू आपण. आय किंवा सेल्फ स्वतःसाठी कॉन्शियस एंटिटी आहे. आणि बॉडी ही कसली एंटिटी आहे, मटेरियल एंटिटी आहे. देअर नीड्स आर डिफरंट. प्रत्येकाच्या दोघांच्या गरजा आय अँड सेल्फ आणि बॉडी ह्या दोघांच्या गरजा ह्या वेगवेगळ्या आहेत. ऍक्टिव्हिटीज आर ऑल्सो डिफरंट. रिस्पॉन्सेस आर ऑल्सो डिफरंट. अँड बेसिकली दे आर टू डिफरंट एंटिटीज को एक्झिस्टिंग ऍज अ ह्युमन बिईंग. ह्युमन बिईंगच्या आतमध्ये ते सहअस्तित्वात वास करतात आहेत. सहअस्तित्वात आहेत त्या दोन्ही गोष्टी. इट मीन्स सेल्फ और आय, ठीक आहे, और बॉडी, बोथ आर प्रेझेंट इन अ ह्युमन बिईंग अँड बोथ एंटिटीज आर टू डिफरंट एंटिटीज बट देअर एक्झिस्टन्स इज को एक्झिस्टन्स इन नेचर इन अ ह्युमन बिईंग. हॅलो, समजलं का हे? येस सर. येस सर. जरी त्या दोन्ही गोष्टी वेगळ्या असल्या, ठीक आहे, सेल्फ आणि बॉडी आणि आय, पण त्या ह्युमन बिईंग जर कन्सिडर केला तर त्या ह्युमन बिईंग मध्ये सहअस्तित्वात त्या आपल्याला पाहायला भेटतात. सहअस्तित्वामध्ये त्या दोन्ही गोष्टी ह्युमन बिईंग मध्ये सापडतात असतात. बरोबर. नाउ अगेन दिस टेकअवे विल बी फॉर यू दॅट यू विल बी रीडिंग from the notes and you will try to understand. If you will not understand, I will be there definitely to help you. Let us move to next. Hello. Yes, मग इकडे सेल्फ आणि आय मध्ये सॉरी सेल्फ म्हणजेच आय आणि बॉडी, ठीक आहे, ह्याच्या मधला आपण थोडासा फरक जाणून घ्यायचा प्रयत्न केला. ठीक आहे. नाउ लेट अस ट्राय टू अंडरस्टँड हार्मनी इन सेल्फ म्हणजे काय, ठीक आहे, इन डिटेल. सुसंवाद स्वतःशी साधणं म्हणजे काय. जाऊया पुढे. हॅलो. येस सर. Now we will explore into the activities of self. स्वतः आय किंवा स्वतःच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्याला आपण थोडंसं शोधण्याचा प्रयत्न करतोय. See how harmony can be ensured among all the activities of self, resulting it into the continuous happiness. And म्हणजे थोडक्यात काय की सुसंवाद जो काही आहे, जो काही आपण साधणार आहोत ह्या सेल्फ सोबत विथ द हेल्प ऑफ डिफरंट ऍक्टिव्हिटीज, काही प्रक्रिया करून, काही क्रिया करून, ह्या स्वतःसाठी काही क्रिया करून, ठीक आहे, रिझल्टिंग इन टू स्टेट ऑफ कंटिन्युअस हॅपीनेस, निरंतर आनंद मिळण्यासाठी, ठीक आहे, काय समजून घेणं गरजेचं आहे, सेल्फ समजून घेणं गरजेचं आहे अँड हार्मनी एन्श्युअर करणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे. तर ती कशी करता येईल हे आपण बघणार आहोत ह्या पॉइंट मधून. दॅट्स वाय अंडरस्टँडिंग हार्मनी इन दी सेल्फ इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट दॅट वी विल नाउ अंडरस्टँड. हॅलो, काय अडचण? नो सर. मग ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल्फ जे आपण ऑलरेडी बघितलेले आहेत बरं का, हे थोडंसं आता डिटेलमध्ये चाललोय आपण. ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल्फ कॅन बी सीन इन टर्म्स ऑफ, जे बघितलं आपण, डिझायर, आपल्या काही स्वतःच्या इच्छा आहेत, थॉट्स, आपले काही विचार आहेत, आपल्या काही अपेक्षा आहेत, एक्सपेक्टेशन्स. सो ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल्फ इफ यू विल कन्सिडर, सो ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल्फ वी कॅन सी इन टर्म्स ऑफ डिझायर, थॉट्स अँड एक्सपेक्टेशन्स. आपल्या काही डिझायर म्हणजे काय म्हणलं मी आता, मराठीत काय म्हणणार, डिझायर, इच्छा आपल्या, ठीक आहे, आकांक्षा. हा, थॉट्स म्हणजे विचार आपले, एक्सपेक्टेशन्स म्हणजे आपल्या काही अपेक्षा. तर ह्या ज्या काही तीन गोष्टी आहेत ह्या आपण बघतोय, म्हणजेच काय करतोय तर ऍक्टिव्हिटीज, ह्या ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल्फ आहेत, ह्या स्वतःच्या रिलेटेडच्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे ह्या तीन गोष्टी आहेत. समजलं का? हॅलो, आय किंवा सेल्फ साठी. हॅलो. Desire is name given to the activity of imaging किंवा imagination म्हणू आपण, इमेजिंग म्हणू. म्हणजे काय, डिझायर म्हणजे काय हो,
हॅलो, कल्पना कल्पना करणे किंवा बऱ्याच काही गोष्टी आहेत बरं का. इकडे एक्झाम्पल दिल्यानंतर तुम्हाला हसू पण येईल. काही जणांचं बघा ना, स्वप्न मोठी असावीत असं म्हणतात तिकडे. बिग ड्रीम काय बघा ना, कसलं काय म्हणतात तिकडे. हॅलो हॅलो, मराठीत म्हणतात तिकडे आहे ना, छोटं स्वप्न बघणं हे क्राईम आहे, बरोबर का. Watching the small dreams is a big crime. हा, वॉचिंग ए स्मॉल ड्रीम इज अ बिग क्राईम. म्हणजे छोटस स्वप्न बघणं हे मोठा गुन्हा आहे असं म्हणू आपण. आणि ते स्वप्न बघणं म्हणजे डिझायर आहे असं म्हणू का. हॅलो, येस सर. सो डिझायर इज द नेम गिव्हन. डिझायर म्हणजे काय तर इच्छा म्हणू आपण. ह्याला नाव दिलं गेलंय ऍक्टिव्हिटी ऑफ इमेजिंग, ज्याला इमॅजिनेशन म्हणू आपण. कल्पना करणे म्हणजे डिझायर आहे आपली असं म्हणू आपण, ठीक आहे. आणि हे सेल्फच्या रिलेटेडची ऍक्टिव्हिटी आहे, फर्स्ट ऍक्टिव्हिटी आहे असं आपण म्हणूया, ठीक आहे. यू आर मेकिंग अन इमेज इन दी सेल्फ. आपण स्वतःची काहीतरी प्रतिमा तिकडे बघतो आपण, त्याला डिझायर म्हणतो आपण. मग तिकडे बऱ्याच काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बुक्स मध्ये तुम्ही बघितलं का बघा, इकडे एक आरसा असतो बरं का. असा आरसा असतो आणि इकडे मांजर असतं आहे ना, कॅट. आणि ते कॅट ज्यावेळेस आरशात बघतं त्यावेळेस ते स्वतःला कसं बघतंय, लॉयन म्हणून बघतं. हॅलो हॅलो, हे बघितलं का कुठं. हॅलो, Yes. तर इकडे काय बघाय ना, ही इमेज आहे. आपण स्वतःला कसं बघतोय स्वतःकडे, ही काय ह्याला काय म्हणायचं आपण, ही आपली इमेज आहे. आणि ही इमेज कशामुळे येते, डिझायरमुळे येऊ शकते. अशी एक एक्झाम्पल आहे बरं का हे छोटस. हे रिलेट होतंय का नाही मला माहित नाही, बट जस्ट आय वॉन्टेड टू गिव्ह अन व्हॉट इज मीन बाय डिझायर. अँड समटाइम्स वी विल बी हॅव्हिंग डिझायर्स अँड वी विल बी इमॅजिनिंग ओके अवर सेल्फ. आपण फक्त ते स्वतःमध्ये बघतो आपण ह्या गोष्टी, बरोबर का. हॅलो, त्याला डिझायर म्हणूया का आपण. हॅलो, येस सर. यू आर मेकिंग अन इमेज इन दी सेल्फ. आपण स्वतःचीच काहीतरी इमेज आपण बनवतो स्वतःसाठी, त्याला आपण डिझायर असं म्हणू. डिझायर इज इन दी फॉर्म ऑफ अन इमेज. ती एका चित्राच्या स्वरूपात असते. विच हॅव क्रिएटेड विदिन, जी बनवली जाते आपल्या स्वतःमध्ये. हॅलो, डिझायर म्हणजे काय तर ही एक इमेज आहे, हे एक चित्र आहे जे स्वतःमध्ये आपण बनवतो. हॅलो, येस सर. हे झालं डिझायर संदर्भात. थॉट इज दी पॉवर ऑफ दी ऍक्टिव्हिटी ऑफ अनालायझिंग. आता विचार म्हणजे काय बघा, विचार म्हणजे काय तर पॉवर आहे ती. ही जे काही ऍक्टिव्हिटी आहेत कशाची तर अनालायझिंग. आपण काही गोष्टी अनालाइज करतो, काही गोष्टी कॅल्क्युलेशन करतो, काही गोष्टी कॅल्क्युलेशन करून समजून घेतो, ठीक आहे. बेस्ड ऑन दी कम्पेअरिंग व्हेरियस पॉसिबिलिटीज टू फुलफिल युअर डिझायर. मग आपला विचार म्हणजे काय तर ही पॉवर आहे. विचार म्हणजे काय, ही पॉवर आहे कशाची तर ऍक्टिव्हिटी ऑफ अनालायझिंग. म्हणजे ही ऍक्टिव्हिटी आहे ज्या गोष्टी आपण कॅल्क्युलेट करतो, काही गोष्टी कम्पेअर करतो, त्या फुलफिल होण्यासाठी. काय फुलफिल होण्यासाठी तर आपलं डिझायर फुलफिल होण्यासाठी, आपली इच्छा फुलफिल होण्यासाठी अनालाइज करणे किंवा कम्पेअर करणे, त्या पॉसिबल आहेत का नाहीत त्या फुलफिल करण्यासाठी असा विचार करणे म्हणजेच ती काय आहे तर तो विचार आहे, तो थॉट आहे. हॅलो हॅलो, येस सर. म्हणजे बघा तिघांचा संबंध आहे बरं का. डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशन्स ह्या तिघांचा संबंध आहे. आणि हा संबंध हा जो काही आहे ह्या ऍक्टिव्हिटीज आहेत सेल्फ किंवा आयच्या, ठीक आहे. मग मी पुढच्या पॉइंट, थॉट समजलं का, थॉट म्हणजे काय समजलं का. हॅलो, येस. येस सर. मी आता एक्सपेक्टेशन कडे जातोय. मग ह्या तिन्ही गोष्टी मला परत एकदा कोणीतरी सांगायच्या आहेत, काय समजलं ह्यातून, ठीक आहे. एक्सपेक्टेशन इज दी पॉवर फॉर दी ऍक्टिव्हिटी ऑफ सिलेक्टिंग ओके बेस्ड ऑन दी टेस्टिंग म्हणजे चव घेणे म्हणू आपण, ठीक आहे. मग एक्सपेक्टेशन हे काय आहे तर ही पण पॉवर आहे. तर ह्या गोष्टी कशा आपण निवडायच्या, ठीक आहे. आणि ह्या निवडताना त्याची चव घेत निवडायच्या असं काहीतरी म्हणलंय बरं का इकडे. त्याला आपण एक्सपेक्टेशन असं म्हणतोय. हॅलो, एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षा ठेवतोय आपण काहीतरी, आणि ह्या अपेक्षा सेल्फच्या असणार आहेत, परत आयच्या संदर्भात असणार आहेत.
कोण सांगेल 3 गोष्टींमध्ये काय समजलं आहे ना? डिझायर, थॉट अँड एक्सपेक्टेशन. व्हॉट यू अंडरस्टूड? हॅलो. डिझायर, थॉट. आवाज नाही येत आहे. हॅलो. रेंज मध्ये येऊन बोला थोडस. प्रगती जाधव. हॅलो. एक्सपेक्टेशन. Voice is breaking. Sorry to say. Hello. Sorry to say. Voice is breaking. Please repeat again. Pragati Jadhav, please repeat again. Please revise it. आवाज मलाच जातोय का एकट्याला? बाकीच्यांना येतो का? हॅलो. काय अवघड आहे. हॅलो. हा सर सॉरी, नेटवर्क गेलत. हा सांगा आता. डिझायर, थॉट, एक्सेप्टेशन आर द ऍक्टिव्हिटीज ऑफ. एक्सपेक्टेशन परत एकदा. डिझायर, थॉट, एक्सपेक्टेशन आर द ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल्फ. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वी विल इमॅजिन अवर सेल्फ दॅट कॉल्ड डिझायर. व्हेरी गुड. Desire is the image which have create in self. We are creating in ourselves. बरोबर. Very good. Yes. Thought is a power to calculate various possibilities to fulfill your desire. Our म्हणूया इकडे. आपण उत्तर लिहिताना कसं लिहायचं? युअर म्हणजे पेपर चेकरच्या डिझायरच्या संदर्भात नाही बोलायचं आपल्याला, आपल्या स्वतःच्या. बरोबर का? इकडे थोडस भाषा वेगळी आपल्याला वापरायला लागते एक्झाम मध्ये. बरोबर का? युअरच्या तिथं आवर लिहायला लागतं. Thought is a power to calculate various possibilities to fulfill our desire. Very good, very good. Expectations is the power of activity of selecting based on testing. म्हणजे how we are selecting. Okay, this is the power. Actually expectation is the power कशाची? for activities. कुठल्या activities साठी? for selecting. If sometimes we are selecting something, so how we are selecting? Our selecting will be based on our testing. टेस्टिंग म्हणजे चव घेऊन आपण काही गोष्टी सिलेक्ट करतो. हॅलो. हॅलो. येतं का लक्षात? बघा. येस सर. आता प्रत्येक शब्दार्थी ते जायला नाही पाहिजे. आपण शब्दशः अर्थ घ्यायला नाही पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीची चव घेऊनच आपण सिलेक्ट करतो असं शक्य नाही. समटाइम्स विदाउट टेस्टिंग ऑल्सो वी आर सिलेक्टिंग समथिंग्स. मग जिकडे आपण एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन म्हणूया आपण तिकडे, किंवा नॅचरल ऍक्सेप्टन्स म्हणूया. काही गोष्टी आपण सिलेक्ट म्हणजे ऍक्सेप्ट म्हणू आपण, स्वीकारणे किंवा घेणे किंवा निवडणे. आणि ही निवड जी काही आहे ती परत एकदा कशावरती आधारित असणार आहे? कशावरती आधारित असणार आहे? आपलं सेल्फ नॅचरल ऍक्सेप्टन्स. नॅचरल ऍक्सेप्टन्स वरती आधारित असणार आहे, ज्याला आपण एक्सपेक्टेशन म्हणू. आपण एक्सपेक्टेशन इज द पॉवर ऑफ ऍक्टिव्हिटी. कशाची पॉवर आहे? तर ती अशा काही ऍक्टिव्हिटीची पॉवर आहे जिकडे वी आर सिलेक्टिंग समथिंग ऑन द बेसिस ऑफ टेस्टिंग. समजलं का? हॅलो. हॅलो सर. अजून कोण सांगेल का? अजून कोण सांगेल का एकदा? हॅलो. फास्ट. नसेल तर पुढे जातोय आपण. जाऊया पुढे, वेळ कमी आपल्याकडे. सर तिथं टेस्टिंगच्या ऐवजी TEST पाहिजे का? हा, टेस्टिंग बर का. आता इकडे मला पण थोडासा डाऊट आलता की इकडे टेस्टिंग म्हणजे TESTING पाहिजे सर. हा, तर इथे त्यांनी शब्द जो वापरलाय बर का, टेस्ट जो शब्द वापरलाय तो TASTE. मग TASTE ह्याचं जर इंग्लिश मिनिंग बघितलं तर तिकडे चव चाखणे म्हणू आपण. हा. येस सर. हा, मग ते त्यांना म्हणायचं काय की एक्सपेक्टेशन जे काही आहे, ठीक आहे, आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या कशावरती अवलंबून असतात? तर चवीवरती अवलंबून असतात असं त्यांना म्हणायचं आहे बरं का. इकडे विचार करा ह्याचा थोडासा खोलात जाऊन. आता चवीवरती अवलंबून आहेत म्हणजे इकडे चव म्हणजे फक्त तेवढा शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. चव म्हणजे इकडे सेन्सेशन घ्यायचं. सेन्सेशन. आणि सेन्सेशन हे 5 सेन्सेसनी येतात आपल्याला. बघणे, ठीक आहे, डोळ्यांनी म्हणू आपण, बघणे बघतो आपण, नाकाने श्वास घेतो, जिभेनी चव घेतो, ठीक आहे, कानांनी ऐकतो, आणि टच करणे. सो दीज आर दी 5 सेन्सेस विथ विच समटाइम्स वी आर सिलेक्टिंग सम थिंग्स, and with all these senses will be bringing expectations in our life. असं मी थोडस रिलेट करतोय ह्याला. हॅलो. सर ते असंही रिलेट होऊ शकतं की आपण स्वतःच्या टेस्ट करून मग आपले एक्सपेक्टेशन्स काय आहेत, आपलं ड्रीम काय, त्याच्याकडे आपण वळतो. हा, तसं पण होऊ शकतं ते बरं का.
पण इकडे बऱ्याच ठिकाणी बरं का, एका ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक झालाय असं म्हणू आपण, पण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पुढे सिलेक्टिंग टेस्टिंग असा शब्द भेटेल. हॅलो, इकडे नोट्स मध्ये. तर सिलेक्टिंग टेस्टिंग म्हणजे टेस्ट थोडस कसं तुम्ही म्हणताय तसा पण अर्थ निघू शकेल बरं का तिकडे, पण ऍक्च्युली घेताना अर्थ असा घ्यायचा आहे आपल्याला की विथ आवर 5 सेन्सेस वी हॅव आवर सेन्सेशन्स. आपल्याला सेन्सेशन्स आहेत, ह्युमन बिईंग आहोत आपण, आपल्याला सेन्सेशन्स आहेत, आपल्याला संवेदना मिळते. ती कशी मिळते तर 5 गोष्टींनी मिळते. बघणे डोळ्यांनी मिळते, बघून डोळ्यांनी मिळते आपल्याला, ऐकून कानांनी मिळते, नाकाने आपण श्वास घेऊ शकतो, जिबेनी जे काय आहे ते टेस्ट. तर त्यातला एकच पॉइंट इकडे आलेला आहे, जिबेनी जो काही घ्यायचा जो पार्ट आहे तो TASTE, ज्याला चव घेणे असं म्हणू आपण. तर तो शब्द जो काही आहे तो 5 सेन्सेशन्सनी आपल्याला सिलेक्ट करायच्या गोष्टी आहेत. आणि ते अशी जी काही ऍक्टिव्हिटी आहे जिकडे आपण सिलेक्ट करतो काही गोष्टी, त्या कशा गोष्टी सिलेक्ट करतोय तर आपल्या ऑन द बेसिस ऑफ सेन्सेशन म्हणू, ऑन द बेसिस ऑफ टेस्टिंग, आणि त्यालाच आपण एक्सपेक्टेशन असं म्हणतोय. हॅलो, ओके सर. थोडस कन्फ्युजिंग वाटतंय बरं का वाचल्यानंतर की इकडे टेस्टिंग म्हणजे इकडे TESTE म्हणजे परीक्षा घेऊन, ठीक आहे, परीक्षा घेऊन आपण ते सिलेक्ट करायच्या गोष्टी आहेत असं वाटू शकेल, पण ते परीक्षा घेऊन गोष्टी नाहीत. आपल्याला काय करायचंय तर सेन्सेशन्स, आपल्या जे काही टेस्ट आहेत, ठीक आहे, त्यांनी आपण काय करायच्या गोष्टी निवडायच्या, ओळख करून घे. ओळख नाही, निवडायच्या. सिलेक्ट म्हणजे निवडणे. हॅलो, ओळखून नाही, ओळखणे म्हणजे वेगळं झालं आहे ना. सिलेक्ट म्हणजे निवडणे, निवडायच्यात आपल्याला. हॅलो, निवडून घ्यायचे. निवडून घेण्यासाठी. आणि त्या काय कशाच्या बेसिसवरती तर टेस्टिंगच्या बेसिसवरती, ऑन द बेसिस ऑफ सेन्सेशन्स म्हणू आपण, विथ आवर 5 सेन्सेस. समजलं का हे? येस सर. येस सर. थोडस क्लिअर करत जाऊया पुढे. क्लिअर होत नाहीये, माहित नाही का, चुकलं काहीतरी. क्लिअर, ठीक आहे. पुढचा पॉइंट काय बघा, ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल्फ आर कंटिन्युअस. आता हे थोडस बघा, म्हणजे परत एकदा मी थोडस ऍक्टिव्हिटीज काय तर डिझायर, थॉट्स अँड एक्सपेक्टेशन्स. So these 3 things are always happening within us and these 3 things are continuous. हे सदैव आपण जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत आपल्याला इच्छा आहेत, तोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये विचार येणार आहेत, आपण अपेक्षा ठेवत राहणार आहोत. सो these are the 3 things which are activities of self and these activities are happening within self in the form of continuous. These activities are continuous. बरोबर? हॅलो, येस सर. येस सर. These powers of desire, thought and expectations are inexhaustible. Inexhaustible म्हणजे काय आहे तर कंटिन्युअस. एक्झॉस्ट म्हणजे काय की संपून जाणे बरं का. इथं इनएक्झॉस्टिबलचा अर्थ आपण कसा घेतोय, कंटिन्युअस असं घेतोय, ठीक आहे. कंटिन्युअस किंवा अक्षय, काही जणांचं नाव असतं अक्षय. अक्षय म्हणजे कधी न संपणारा. हॅलो, हॅलो. येस सर. मग ह्याला पॉवर जर म्हणलं आपण, ह्याला ताकद जर म्हणलं आपण, ठीक आहे, डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशन्स ह्याला जर ताकद म्हणलं तर ह्या अशा ताकदी आहेत असं म्हणलं इकडे, अशा ताकदी आहेत ज्या कधी संपत नाहीयेत. आर इनएक्झॉस्टेबल. एक्झॉस्ट म्हणजे संपून जाणे, संपणे. तिकडे एक्झॉस्ट झाला आहे. आपण म्हणतो कधी कधी आय गॉट एक्झॉस्टेड बिकॉज ऑफ दिस ऍक्टिव्हिटी. हे काम केल्यामुळे मी एक्झॉस्ट झालो, स्वतः एक्झॉस्ट झालो असं म्हणतो आपण. पण इकडे काय म्हणलेलं आहे की पॉवर ऑफ डिझायर, थॉट अँड एक्सपेक्टेशन्स आर इनएक्झॉस्टेबल, म्हणजे हे अक्षय आहेत, कधी न संपणाऱ्या गोष्टी आहेत, ठीक आहे. अँड दी ऍक्टिव्हिटीज आर कंटिन्युअस. डिझायर, thought and expectations, these activities are continuous which will not be ended in a human being. Continuously these activities are happening in our self असं म्हणू आपण, ठीक आहे. The activities of imagining किंवा imaging म्हणजे चित्र बघणे, desire रिलेटेड आहे. Analyzing, comparing means what? It is related to thoughts. बरोबर? हॅलो. And selecting, testing, which is related to expectations, are always going on.
सो ऍक्टिव्हिटीज ऑफ इमेजिंग म्हणजे चित्र बघणे किंवा डिझायर इच्छे संदर्भात आहे. Analyzing, comparing means what? It is related to thought. And selecting, testing, it is related to expectations. These activities are always ongoing activities म्हणून ह्या कंटिन्युअस चालणाऱ्या गोष्टी आहेत आपल्या स्वतःमध्ये. वेदर वी आर अवेअर ऑफ देम ऑर नॉट, आपल्याला ह्याची जाणीव असू किंवा ह्याची जाणीव नसू, ह्या तीन गोष्टी ह्या कंटिन्युअस आपल्या आतमध्ये चालू असतात. हॅलो, समजलं का? समजलं का? कुठल्या तीन गोष्टी चालू आहेत कंटिन्युअस आपल्या ह्युमन ऍज अ ह्युमन बिईंग आपल्या आतमध्ये? हॅलो, डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशन. हा, डिझायर, थॉट अँड एक्सपेक्टेशन. डिझायर विच इज रिलेटेड टू इमेजिंग, म्हणजे आपण काही कल्पना करतो, ठीक आहे, किंवा काही चित्र पाहतो, चांगले चित्र म्हणू आपण, ठीक आहे. आणि अनालायझिंग, कम्पेअरिंग विच इज रिलेटेड टू आवर थॉट, आपल्या विचारांमध्ये, ठीक आहे, आपण कॅल्क्युलेटेड कम्पॅरिझन कॅल्क्युलेशन्स करतो, काही वेळेस तुलना करतो, काही वेळेस, आणि ते तुलना आणि अभ्यासात्मक आणि तुलनात्मक म्हणता येईल त्याला. हा, अभ्यासात्मक आणि तुलनात्मक असं काहीतरी शब्द वापरला बघा. आणि हे करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? थॉट लागणार आहे, थॉटची पॉवर लागणार आहे. हॅलो, बरोबर? येस सर. आणि आपण काही अपेक्षा करतोय, तर त्या अपेक्षा म्हणजे काय? तर सिलेक्टिंग टेस्टिंग, म्हणजे काही गोष्टी निवडायच्यात विथ आवर सेन्सेशन्स, आणि त्याला आपण एक्सपेक्टेशन सोबत कम्पेअर करतोय. And these three things, once again I'm repeating, desire, thought and expectations, these are continuously happening in ourselves, though you are aware of it or you are not aware of it. Aware of them म्हणून, aware of them, तीन गोष्टी आहेत, इट म्हणू नाही शकत आपण. तीन गोष्टी आहेत तिकडे, डिझायर, थॉट अँड एक्सपेक्टेशन्स. दो यू आर हॅव्हिंग अवेअरनेस, ठीक आहे, ऑफ देम, or you are not having awareness of them, then also these three things are happening within ourselves, which are desire, thought and expectations. Continuous चालू आहे हे. हॅलो, येस सर. मग आता हे थोडंसं बरं का, हे डिटेल मध्ये तुम्ही थोडंसं वाचावं आहे, 100% तुम्हाला समजेल. डेफिनेटली यू विल अंडरस्टँड, अँड इफ यू विल नॉट अंडरस्टँड, आय विल बी विथ यू टू हेल्प यू अँड to understand what is the activities together constitute, okay, imagination. Imagination म्हणजे काय हे डिटेल मध्ये दिलेलं आहे इकडे, तर तुम्ही वाचल्यानंतर हे 100% समजेल तुम्हाला. कोण वाचेल का फास्ट? कोण वाचेल का? सर, फास्ट रीडिंग इज ऑल्सो स्किल विच इज रिक्वायर्ड फॉर अन इंजिनियर. आपण जर इंजिनियर असू तर आपल्याला फास्ट वाचता येणं आहे ना, ही पण एक स्किल आहे विच इज रिक्वायर्ड, ओके, ऍज अन इंजिनियर. हॅलो, हू विल रीड इट? These activities. हा, वाचा. These activities together constitute imagination. These activities are together called the imagination. We may not immediately be able to observe our desire, very good, thought and expectation distinctly, but it may be easier to see. But it may be easier to see that something is going on within. Very good. One imagination or the other is going on in us all the time. Very good, very good. ठीक आहे, त्यांनी वाचलं, कोणाला समजलं? हॅलो, पहिला पॅरा, फर्स्ट पॅराग्राफ कोणाला समजला? तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगता येईल का? सर, दिस इज रिक्वायर्ड आहे ना ऍक्च्युअली, हाऊ टू स्टडी आहे. प्रत्येक विषयाचा अभ्यास जर करायचा झाला तर अशा प्रकारे अभ्यास करायचा. तिकडे यू हॅव टू रीड इट, and what you are understanding, that you need to ask to yourself, and can you explain it to others, and if you are able to explain it to others, definitely you have understood this, you can write it in the examination. Hello, बरोबर? Yes sir. कोण सांगेल? आपल्या सोबत जर डिझायर, थॉट आणि एक्सेप्टेशन असेल त्या सर्वांना. हॅलो हॅलो, येस सर. पवार सर बोलतोय. हा बोला सर. लेक्चर आपलं 9:45 चालू होतं, बरोबर? येस सर.
येस सर. त्याच्या नंतर जास्तीत जास्त 5 मिनिटापर्यंत लेट आलं तर चालतंय. काय अर्ध्या तासानंतर येताय तुम्ही काय काय जण. लेक्चरला शक्यतो 10 मिनिटाच्या आत जॉईन व्हायचा प्रयत्न करायचा. कळतंय का? ओके सर. येस सर. ठीक आहे, मला वाटतं आपला सेशन इकडे संपतोय काय? 3 मिनिटं आहेत आपल्याकडे. हा, कोणतरी काहीतरी सांगत होतं. कोणतरी काहीतरी सांगत होतं बरं का, सॉरी. So desire, thought and expectations together called as imagination. Very good, very good. आपण इमिडिएटली असं ऑब्झर्व करू शकत नाही की डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशन्स ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सोनाली सुतार, यू आर राईट. गो अहेड. But it may be easier to see that something is going on. पण आपण असं लगेच विचार करू शकत नाही की आपण कोणत्या तरी एका गोष्टी सोबत जाऊ शकतो. ओके, व्हेरी गुड. One imagination or the other is going. एखादं इमॅजिनेशन आपण कायम ऑल द टाइम आपल्या सोबत राहू शकतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, काहीतरी त्यांना म्हणायचं होतं, त्यांनी म्हणलेलं आहे आणि ते बरोबर आहे असं वाटलं मला. बाकीच्यांचं आय डोंट नो. बट व्हॉट शी वॉज टेलिंग, शी इज राईट. शी इज ट्राइंग टू गिव्ह सम काइंड ऑफ इन्फॉर्मेशन टू ऑल ऑफ अस. त्यांच्या भाषेमध्ये जे काही त्यांनी सांगितलं, जस्ट आय एम ट्राइंग टू रिवाइज इट. ओके, in my own language. Desire, thought and expectations togetherly, if we wanted to call it, we can call it as a imagination. Okay, and 3 things are different. Okay, we cannot observe it. वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं आपण ऑब्झर्व नाही करू शकत. ठीक आहे. डिझायर, थॉट अँड एक्सपेक्टेशन्स डिस्टिंक्टली, म्हणजे हे वेगळं आहे असं इमिजिएट आपल्याला असं पाहता नाही येत. हे एकत्रितपणे इमॅजिनेशन असं वाटतं आपल्याला. ठीक आहे. बट इट मे बी इझियर टू सी समथिंग इज गोइंग ऑन विदिन. ऑलवेज इट इज कंटिन्युअसली हॅपनिंग इन अवर सेल्फ. ओके, जरी हे वेगवेगळं असलं किंवा असं आपल्याला जाणवत नसलं की हे वेगळं आहे, हे इमॅजिनेशन आहे असं वाटतं आपल्याला, पण हे कंटिन्युअसली इट इज हॅपनिंग इन अवर माइंड, विदिन अवर सेल्फ म्हणू आपण. इमॅजिनेशन इज कंटिन्युअसली हॅपनिंग विदिन अस, असं काहीतरी आहे ते. बरोबर? हॅलो हॅलो. येस सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, सेकंड पॅरा कोण वाचेल? फास्ट 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 फास्ट. आपण 2 मिनिट घेतो एक्स्ट्रा. इथपर्यंत संपू आपण. हॅपीनेस अँड मयुरी माळी, स्नेहल अंबुरे कोण वाचते बरं? Voice is breaking actually. Happiness and unhappiness depends on the state of imagination. Very good. If your imagination is in harmony with your natural acceptance, you are in the state of happiness. Very good. When it is in the contradiction with your natural acceptance, you are in the state of unhappiness. हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे का? हॅलो, वाचा वाचा. Imagination is expressed to the world outside. Imagination is expressed to the world outside. Very good. In terms of behavior with the human being and work with the rest of the nature. Very good. We have to refer to imagination as what I am and the natural acceptance as what I really want to be. So already we have seen, I think it is part of self-understanding. Is it? Hello. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. So if we will be referring imagination, if we will refer this word imagination, then we can consider it as a what I am. ठीक है? मी नेमकं काय आहे, and naturally acceptance if you will consider, so what I really want to be. So these 2 things, these 2 questions already we have asked to understand self-understanding, and this we can relate with imagination.
सो धिस इमॅजिनेशन वी कॅन एक्सप्रेस ओके आउटसाइड वर्ल्ड, बाहेरच्या जगाकडे बघताना आपण इमॅजिनेशन आपलं काहीतरी असणार आहे, ठीक आहे. आणि हे कशाच्या स्वरूपात असणार आहे, इन टर्म्स ऑफ बिहेवियर विथ ह्युमन बिईंग अँड वर्क विथ रेस्ट ऑफ नेचर. बाकीच्या मानव जातीसोबत आपण कसं वागतोय, ठीक आहे, कसं बिहेव करतोय, आणि ह्या नेचर सोबत पण आपण कसं बिहेवियर करतोय, ते म्हणजे आपलं इमॅजिनेशन जे आहे ते आपण बाहेरच्या जगामध्ये बघतोय आपण. हॅलो. आणि ह्याच्याबद्दल तर मला वाटतं 4-5 वेळा आपण बोललेलो आहे, हे मी परत नाही सांगत आहे, ठीक आहे. आपण जर हार्मनी मध्ये असेल तर हॅपीनेस मध्ये असतोय, कॉन्ट्राडिक्शन मध्ये असेल तर अनहॅपी असतोय आपण, बरोबर, शॉर्ट मध्ये. हॅलो. तर इकडे थांबतोय आपण, थोडस 4-5 मिनिट एक्स्ट्रा घेतलेले. आय होप यू हॅव मेन्शन युअर रोल